नमस्कार, मी आहे दीपाली आणि माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. मी कथा घेऊन येत आहे नकळत सारे घडले, भाग 19. हॉल खूप छान सजवला होता. रात्री सगळ्यांनी डिनर केले. नेहमीप्रमाणे गप्पा मारत बसले होते. आज अनन्याने आदूला लवकर झोपवले. आदू पण लगेच झोपली. बाहेर घेतली होती ना, खूप खेळली होती, मस्ती केली होती. अनन्याला तिच्यासाठी केक बनवायचा होता. आदूला झोपवून अनन्या किचन मध्ये गेली. सगळा सामान काढला. केक करायला लागली. अजय वाट बघत होता. ही काय करत आहे? तो खाली आला. त्याला किचन मधून आवाज येत होता. रामू काकाला झोपायला पाठवत होता. ती एकटीच केक करत होती. अजयने बघितलं. अनन्या खूप मन लावून केक करत होती. अजयने अनन्याला मागून मिठीत घेतलं. काय चालू आहे? अजय म्हणाला, केक बनवत आहे. अहो कोणीतरी येईल ना, मला सोडा. अनन्या म्हणाली. नाही सोडणार. कानाजवळ जाऊन गाणं म्हणतो. आज फिर तुम पे प्यार आया है. अहो काय तुमचं? कोणी पण येईल ना, तुम्ही जा, मी थोड्या वेळात येते. अनन्या लाजत म्हणाली. नाही जाणार. तिला त्याच्याकडे ओढलं. गालावर ओठ ठेवणार की आई तुम्ही? अनन्या म्हणाली. तिचा चेहरा लपवला. एक गप हा. आई कशाला येईल? ती झोपली असेल. अजय म्हणाला. मालती त्याचा कान पकडला. काय रे हा? तिला का त्रास देतो आहे? मला आवाज आला म्हणून मी आले. तुमचं इथं काय काम आहे? आता अजय पण लाजतो. सोड मी जातो. मला काम आठवलं आहे. अजय म्हणाला आणि किचन मधून निघून जातो. मालती हसायला लागल्या. असेच सुखात राहा. तुमच्या डोक्यात हात ठेवला. मी काही मदत करू का? झाले. थोडंच राहिलं आहे. मी फ्रीज मध्ये ठेवते. अनन्या म्हणाली. बरं लवकर जा. नवरा वाट बघत आहे. मालती हसत म्हणाल्या आणि निघून गेल्या. अनन्याला पण खूप लाजल्यासारखं झालं. नंतर तिचं लक्ष केककडे जाते. तो बनवायला लागते. सकाळी क्रीमने सजवेल. फ्रीज मध्ये ठेवून देते. किचनचा ओटा आवरते. मग रूम मध्ये जाते. अजय वाट बघत असतो. अनन्या रूम मध्ये येते. अजयला स्माईल देते. फ्रेश व्हायला जाते. आता थोड्या वेळात 12 वाजतील. जायचं का आदूच्या रूम मध्ये? अनन्या म्हणाली. नको, ती झोपली असेल. झोप मोड कशाला करते? सकाळी लवकर उठून जाऊ. चालेल का? अजय म्हणाला. बरं चालेल. अनन्या म्हणाली. आता आपला वेळ. अनन्या लाजते. अजय मिठीत घेतो. तिला होठावर होठ ठेवतो. ती पण त्याला साथ देते. तो तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करतो. खूप वेळानंतर ते एकरूप होऊन झोपून जातात. सकाळी अनन्या फ्रेश होऊन येते. आदूच्या रूम मध्ये जाते. तिला विश करते. हॅपी बर्थडे आदू. तुला जगातले सगळे सुख मिळो आणि तू आनंदी राहो. अजय पण येतो. हॅपी बर्थडे माय प्रिन्सेस. हसत खेळत राहा आणि आनंदी राहा. बाकी पण येतात. मालती, दिलीप, कविता, सुलू आत्या मनात नसताना पण येतात. अनन्या आदूला तयार करते. नवीन ड्रेस घालते. देवाच्या मोठ्यांच्या पाया पडायला लावते. तिचं औक्षण करते. मालती पण करतात. कविता पण करते. मग अनन्या तिने बनवलेला केक सजवून आणते. आदू अनन्याला पप्पा सोबत केक कापते. अनन्या तिला खाऊ घालते. अजयने पण तिला खाऊ घातला. बाकीच्यांनी पण खाऊ घातला. आदूने आई पप्पाला, आजी आजोबांना, कविता आतूला, सुलू आजीला खाऊ घातलं. खूप आनंदी होती. रामू काकाने तिला इडली आवडते म्हणून त्यांनी बनवली होती. ती अजून खुश झाली होती. स्कूलला गिफ्ट देणार होते. अजय पण तिच्या सोबत जाणार होता. सगळ्यांनी नाश्ता केला. आपल्या आपल्या कामाला जाणार होते. कविता अनन्याकडे गेली. अनन्या मला तुझी साडी देशील का? मला आज पार्टीला नेसायची आहे. हो घ्या ना ताई. असं काय विचारता? अनन्या म्हणाली. बरं मी ऑफिसला जात आहे. तू येतेय का? कविता म्हणाली. हो आवरून येते. असं म्हणत आज अर्ध्यातून घरी येणार आहे. अनन्या म्हणाली. अनन्या आवरलं तसं त्या दोघी निघायला जाय ऑफिसला निघाल्या. सुलू आत्या त्या दोघांकडे बघत असतात. कविता अनन्यासोबत जवळीक जास्त वाढली आहे. त्यांना ते नको होतं. काहीतरी करावं लागेल. त्यांच्या डोक्यात खुरापती येत होत्या. ऑफिसला जाऊन कामाला लागल्या. अजय पण ऑफिसमध्ये आला होता. आदूच्या स्कूलला गिफ्ट देऊन झाले होते. त्याचा चेहरा उतरला होता. मिहीर केबिन मध्ये आला. अजय त्याला विचारत दिसला. त्याने डोळे पण पुसले. हे पण मिहीरने पाहिले. याला काय झालं? आज एवढा चांगला दिवस आहे. अजय
त्याने हाक मारली. "हां, बोल ना." मिहीर अजयला नॉर्मल होत म्हणाला, "ही फाईल तुला द्यायला आलो होतो." मिहीर म्हणाला, "तुला काय झालंय? तू इमोशनल का झाला आहे?" मिहीरने काळजीने अजयला विचारले. "काही नाही रे, असंच." अजय म्हणाला, "बरं." तो म्हणाला आणि केबिनमध्ये निघून जातो. अनन्या जवळ जातो. अनन्याला मिहीरला हाक मारतो. "हां, बोल ना." अनन्या काम करत म्हणाली. "खूप काम पेंडिंग होतं. अजयच्या केबिनमध्ये जाऊन ये ना." मिहीर म्हणाला. अजयचे नाव घेता बरोबर अनन्याने वर पाहिले. "त्यांना काय झाले?" मिहीर पुढे बोलू पण दिलं नव्हतं. "तू जाऊन बघते का?" मिहीर म्हणाला. ती लगेच अजयच्या केबिनमध्ये जाते. "तुम्हाला काय झाले? तुमचा चेहरा का असा पडला आहे?" अनन्या बोलत होती की अजय उठून तिच्याजवळ आला. तिला मिठीत घेतलं आणि रडायला लागला. "यांना काय झालं? सकाळी तर चांगले होते. आज तर आदूचा बर्थडे आहे." ती विचार करत होती. नंतर तिला आठवलं आदू झाली तेव्हा त्याची आदी वारली होती. "अहो, सगळे चांगले लोक देवाला प्रिय असतात. तुम्ही असा चेहरा ठेवला तर आदूला आवडणार नाही. तिच्यासाठी तरी असे नका ना राहू." त्यांना दूर करून तिच्या ओढणीने चेहरा पुसते. "जा फ्रेश होऊन या. आपण घरी जाऊ." "असं पण तुमच्याकडून काम होणार नाही. थँक यू." "अनन्या, मला तिची खूप आठवण येते गं." अजय म्हणाला. "अहो, काय तुमचे? मी तुमची आहे. तुम्हाला काय झाले तर मला नाही, तर कोणाला समजणार?" अनन्या म्हणाली. "हो." अजय म्हणाला. मिहीरला सांगून ते घरी जायला निघतात. कविताला पण सोबत घेतात. "मिहीर, तर तू पण लवकर ये. काकू काकांना पण घेऊन ये." अजय म्हणाला. घरी जायला निघतात. अजय थोडं शांत असतो. कविता, अनन्या खूप बोलत असतात. काय घालणार आहे, कशी तयारी करणार, त्यांच्या गप्पा चालू होत्या. ते घरी जाऊन तयारीला लागतात. अनन्या आदूला पण बघून येते. नंतर सगळे मस्त तयार होऊन हॉलवर जायला निघतात. आदू खूप छान दिसत असते. ग्रे ग्रे कलरचा वन पीस घातलेला असतो. ग्रे रंगाची सँडल, ग्रे रंगाचा हेल्मेट खूप सुंदर दिसत असते. अनन्या अजयला पण खूप छान दिसत असतात. ते हॉलमध्ये पोहोचले होते. हॉल खूप छान सजवला होता. बलून टांगले होते. बलूनचे छान डेकोरेशन केलं होतं. परीचे फोटो लावले होते. खूप छान होतात. मिहीर पण आला होता. त्याचे मम्मी-पप्पा पण आले होते. मिहीर कविताकडे बघत होता. ती साडीमध्ये खूप छान दिसत असते. दिलीपचे लक्ष मिहीरकडे असते. दोघांकडे आग बरोबर लागली आहे. ते मनातच विचार करत होते. मिहीर सोबत बोलायला पाहिजे. अँकरने सगळ्यांना केक कापायला बोलवलं. त्यांनी केक कापायला घेतलं. सगळे एक साथ म्हणत होते, "हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू आदू." सगळे तिला विश करत होते. आदूने सगळ्यांना केक खाऊ घातले. तिला पण सगळे खाऊ घालतात. तिला सगळ्यांनी आणलेले गिफ्ट देत होते. सगळ्यांनी खूप मोठे-मोठे गिफ्ट आणले होते. मालती दिलीपने सायकल दिली होती. कविताने मोठा टेडी आणला होता. मिहीरने खूप छान अशी डॉल आणली होती. गाणं वाजत होते. लहान मुलं डान्स करत होती. अजय अनन्याने तिला खूप छान असे गोल्डन ब्रेसलेट घेतले होते. नंतर लहान मुलांचे गेम असतात. आदू मस्त एन्जॉय करत असते. तिचे फ्रेंड आलेले असतात. ते पण एन्जॉय करत असतात. नंतर आई-पप्पांचा डान्स अँकर म्हणाला. अजय अनन्याला समोर हात करतो. ती पण त्याच्या हातावर हात ठेवते. मस्त डान्स करतात. नंतर बाकीचे पण जॉइन होतात. कविता मिहीर सोबत जाते. त्याला हात देते. तो पण तिच्यासोबत डान्स करतो. सुलू आत्या कविताचा राग आलेला असतो. सगळ्यांना खूप एन्जॉय करत असतात. सगळे आनंदी असतात. गेस्ट आता हळू जात होते. त्यांनी पण जेवण केलं. तिचं सगळं बघून घरात जायला निघाले. कथा आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा. पुढील भाग ऐकायचा असेल तर सबस्क्राईब करा. मला सपोर्ट करा. धन्यवाद.